साहिब माध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे श्री गुरु परंपरा। साळ माऊली तुझी कृपेची सावली वर्षाविगा मजवरी कीर्तन वेळी मी तव तुझाची बाल विषय वर्त तसे विशाल करावे मज वाचाल सेवेला। नमामि शंभवाय च मयो भवाय च नमामि शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं गुणरहितं सद्गुरुं नमामि। पाण्डुरङ्गार्पणमस्तु। बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची आताचरणावरी साष्टांगरी करिदंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेमसूक्त वचन ऐका माझी रंकाची विनंती कर जोडी तो गती काळी आपण असावी जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। घ्यावी घ्यावी माझी सेवा
भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या मार्गदर्शनाने भगवान भैरवनाथांच्या कृपाप्रसादाने त्यांच्या प्रांगणामध्ये भगवान मारुतरायांच्या पवित्र प्रांगणामध्ये या कारुक परिसरातील भाविकांच्या, ग्रामस्थांच्या, आवाजवंतांच्या, वारकरी मंडळींच्या, परमार्थ जिज्ञासूंच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादातून, उत्स्फूर्त म्हणता येत नाही पण तरी उत्स्फूर्त अशा प्रतिसादातून आणि या सत्कार्याला सहकार्य करणारे जे भाविक असतील त्या सगळ्यांच्याच अनुषंगानं भगवत कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मोठी आत्मीयतेने चालू असणार हरिनाम सप्ताह कीर्तनाच्या काही मर्यादा विठ्ठल विठ्ठल कीर्तन चांग हो रंग ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया कीर्तन परंपरा फार विशाल आहे, माधुर्यवान आहे, अलौकिक परंपरा आहे. त्यामुळे इतर कार्यक्रमांचं मला माहित नाही, पण कीर्तन म्हटलं की त्याला मर्यादा आहे, त्याला चौकटी आहे, त्याला नियम आहे. आणि म्हणून आपल्या मर्यादेला आपण विरोध सगळ्या गोष्टी बरोबर होत असतात. आणि एक गोष्ट आहे, मर्यादा व्यवहारात मर्यादेचं झालं तर व्यवहार सुद्धा आपल्याला त्रास देतो. व्यवहारात जर मर्यादेचं उल्लंघन झालं, समजा तुमच्या या गावाच्या विद्युत तारा लाईटच्या पूर्वच्या तारा, त्या तारेची मर्यादा, त्या तारेची मर्यादा एक आहे की माणसाला त्या तारेला स्पर्श करू आणि यदा कदाचित त्या तारेची मर्यादेचं उल्लंघन झालं, आपण स्पर्श केला तर ती तार आपल्याला काय करते, मर्यादेचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला ती त्रास देते. याचा अर्थ आपण इजा होऊ शकते, आपल्याला प्राण जाऊ शकतो. व्यवहाराचं कुठल्याही गोष्टीला हाताळताना अशी मर्यादा आहे, तसं अध्यात्मात सुद्धा बऱ्याचशा मर्यादा आहेत. त्याच्यामुळे या मर्यादेचं पालन करणं हे प्रत्येक उपासकाचं, प्रत्येक परमार्थिकाचं, प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे. विठ्ठल आनंदाने चालू असणारा आपल्या गावाचा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 43 या 43व्या वर्षामध्ये आजची असणारी तिसऱ्या सत्रातली कीर्तनरूपी सेवा सद्गुरुप्रसादाने मला प्राप्त झालेली आहे. मी माझं भाग्य समजतो या सेवेकरिता निवडलेला अभंग वर्गाचे मूर्तिमंत पुतळे संत श्रेष्ठ संत शिरोमणी ज्यांच्या मुखातल्या प्रत्येक शब्दाला पंचवेद मानले जाते अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मानव जीवनीमध्ये जीवन जगणारा जो वर्ग आहे त्या प्रत्येक मानव देहधारी जीवात्म्याला भगवान परमात्म्याची शरणागती स्वीकारण्याकरता प्रवृत्त करतात. विठ्ठल भाग्य आहे की आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित होत आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या
आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि आपल्या एका प्राप्त झालेल्या जीवनशैलीला, या मानव योनीमध्ये प्राप्त झालेल्या जीवनशैलीला एक वेगळ्या स्वरूपाचा आकार देण्याच्या हेतून, वेगळ्या स्वरूपामध्ये घटित करण्याच्या हेतून, मानव जीवनाला एखाद्या चांगल्या स्वरूपाला रूपांतरित करण्याच्या हेतून गावामध्ये आयोजित होणारे अखंड हरिनाम सप्ताहाचं व्यासपीठ आहे, जे आपल्या जीवनाला घडवत असतं, जीवनाला रूपांतरित करीत असतं, जीवनाला प्रेरित करत असतं. आपलं एक जीवन जे मिळालेलं आहे, त्या मिळालेल्या जीवनाला एक वेगळ्या स्वरूपाचा आकार देण्याचं काम परमार्थ करत असतो. मानव योनीमध्ये जन्मल्यापासून मरेपर्यंतचा मधला जो काळ आहे त्या काळाला जीवन म्हटलं जातं. त्या जीवनाला जर आकार देता आला तर बरं आहे, जर आकार नाही देता आला तर मिळालेलं जीवन हे मातीमोल होऊन जातं. म्हणून कोणत्याही माणसाला मनुष्य देहाला आल्यानंतर स्वतःच्या जीवनाला तयार करावं लागतं, जीवनाला निर्माण करावं लागतं, जीवनाला घडवावं लागतं. असंच जीवन तयार होत नाही. चांगलं किंवा वाईट जीवन हे तयार करावं लागतं. वाईट बहुतांशरित्या जीवन आपोआप घडून जातं, पण चांगलं जीवन करण्याकरता त्याच्यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो. एखाद्या वाईट गोष्टीची सवय लागली, वाईट गोष्टीच्या सवयीमुळे वाईट जीवन स्वाभाविक लगेच होऊन जाईल. पण चांगलं जीवन निर्माण होण्यासाठी चांगल्या सवयी निर्माण कराव्या लागतात. चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी चांगले विचार निर्माण व्हावे लागतात आणि चांगले विचार निर्माण होण्यासाठी चांगल्या वातावरणात यावं लागतं आणि चांगलं वातावरण मिळण्यासाठी पदरात पुण्य असावं लागतं. तिळ तिळ पुण्यसाचा पडी तेही बहुत जन्मांती जोडे तुझे वाचेशी हातोडे समागम घडी संतांचा. चांगलं वातावरण नाही मिळालं तर जीवनावर चांगला प्रभाव पडतो. चांगलं वातावरण हे जीवनामध्ये चांगले विचार निर्माण करतं आणि आपल्या जीवनाला निर्माण करण्यात विचारांचा फार मोलाचा वाटा आहे. विठ्ठल एखादी गोष्ट चुकीची झाली तर देव दंड देतो. असं आपण ऐकतो ना, देव काय करतो? दंड देतो. आपल्याकडून अपराध घडला, देव दंड देतो. अपराध घडला, चुकीचं घडलं, वाईट घडलं तर देव आपल्याला शासन करतो. देव शासन करतो म्हणजे काय? देव सगळं सोडून आपल्या मागे लागतो काठी घेऊन, असं नाही. देव शासन करतो याचा अर्थ देव आपल्याला दंड करतो म्हणजे आपले विचार बिघडून टाकतो. एकदा का आपले विचार बिघडले ना की पुढे काही चांगलं होत नाही. म्हणून एक चांगलं वातावरण आपल्या जीवनामध्ये मिळणं फार गरजेचं आहे. जर चांगलं वातावरण मिळालं तर चांगले विचार निर्माण होतात आणि विचार जर चांगले असतील तर जीवन चांगलं निर्माण होतं. म्हणून एका चांगल्या जीवनशैलीला निर्माण करण्यासाठी विचारांचा फार महत्त्वाचा टप्पा असतो, फार महत्त्वाचा बिंदू आहे. विचार म्हणजे सामान्य नाही बरं का, कारण एकच विचार असतो जो एक विचार एक निर्णय तयार करतो आणि एक विचारानं एक निर्णय घेतलेला त्या निर्णयाचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो. जे काही चांगले वाईट निर्णय घेतो ना, जे चांगले वाईट निर्णय असतात आपल्या आयुष्यातले, मग परमार्थिक असू द्या, व्यवहारातले असू द्या, कुठलेही असू द्या, चांगले वाईट जे काही निर्णय आपण घेतो त्या निर्णयांना घेण्यासाठी पहिल्यांदा एक विचार तयार होतो. एक विचार तयार झाला, एक निर्णय घेतला आणि एका विचारातून निर्माण होणारा एक निर्णय, तो घेतलेला निर्णय आपल्या जीवनावर फार दूरगामी परिणाम करतो. म्हणून तर एक असं हिंदी मध्ये म्हटलं जातं, लम्होने खता की और सदियोने सजा पाई. म्हणजे लम्हे म्हणजे क्षण, क्षणात विचार करतो, क्षणात निर्णय घेतो आणि क्षणात विचाराद्वारे क्षणात घेतलेल्या निर्णयानं अख्ख्या जीवनावर प्रभाव टाकला, चांगला किंवा वाईट. म्हणजे एका क्षणात एक निर्णय घेतला तर तो चांगला निर्णय असेल तर जीवन सार्थकी होतं, जीवन परिपूर्ण होतं. पण जर त्याच एका क्षणात वाईट निर्णय घेतला तर त्या एका वाईट निर्णयानं अख्खं जीवन उद्ध्वस्त सुद्धा झालेलं माणसाचं पाहायला मिळतं. म्हणजे एकच निर्णय तर जीवन उद्ध्वस्त तरी करतो
आणि एकतर एक जीवन सफल तरी करतो. जीवन उद्ध्वस्त करायला सुद्धा निर्णयच कारणीभूत आहे, सफल करायला सुद्धा निर्णयच कारणीभूत आहे. आणि निर्णयाला निर्माण करण्यासाठी विचार कारणीभूत आहे. विचार चांगले असतील तर निर्णय चांगले होतील. जर विचारच बिघडले तर निर्णय कसे चांगले होणार? व्यसनाधीन होण्याचा निर्णय त्याच्यासाठी विचार बिघडलेले असतात, म्हणून तो व्यसनाधीन होतो. तुमच्यात कोण नाही व्यसन करत तो भाग सोडून द्या, मी आमच्या तिकडचं सांगतो. इकडे कोण नाही व्यसन करत मला माहिती आहे. व्यसन करण्याचा एकच निर्णय काय, चला आपण तंबाखू खाऊया, चला आपण गुटखा खाऊया, चला आपण दारू पिऊया, चला आपण जुगार करूया. किती निर्णय, क्षणाचा निर्णय. पण तो निर्णय घेण्यासाठी अगोदर तशा प्रकारचं वातावरण मिळालं, तशा प्रकारचे विचार तयार झाले, त्यामुळे तो निर्णय तयार झाला. तसं एक चांगलं जीवन निर्माण व्हावं त्याच्यासाठी विचाराचा फार मोलाचा वाटा आहे. सातत्यानं विचारांचा प्रवाह जसा आपल्या अंतःकरणात सदैव चालू आहे, सदैव एक क्षण तुम्ही गप्प नाही बसू शकत. सारखे विचार चालू असतात, चांगले वाईट चालूच राहतात आपल्या मनात. झोपले तरी विचार बंद नाहीये, बसलं तरी विचार बंद नाहीये, काम करतोय तरी विचार चालू आहे. शेतात काम करायला लागला विचार चालू, नोकरी करायला लागला विचार चालू, व्यवसाय करायला लागला विचार चालू, गाडी चालवायला लागला विचार चालू, जेवायला बसला तरी विचार चालू आहे. मालिका बघताना तर असंख्य विचार येतात, त्याचं कसं होईल, हिचं कसं होईल, सारखे विचार आहे. एक सांगू का, आपलं जीवन निर्माणच विचारावर आणि विचार चांगले किंवा वाईट वातावरणावर अवलंबून आहे. जर वातावरण आयुष्यात चांगलं मिळालं तर विचार चांगले, वातावरण वाईट मिळालं विचार वाईट. आणि एकदा का विचार चांगले किंवा वाईट तयार व्हायला लागले तसं जीवनावर प्रभाव टाकतो. म्हणून परमार्थ एक फार मोठं कार्य करतो. आध्यात्मिक वातावरण आपल्या आयुष्यात एवढं मोठं काम करतो की आपल्या आयुष्यात परमार्थाचे वातावरण येऊन परमार्थाचे एक क्षण आले आपले तेवढ्या काळापुरते का होईना विचार परिवर्तित होतात. तुम्ही कधी बघून घ्या, तुम्ही घरात असताना तुमची विचारधारा आणि इथं बसल्यावरची विचारधारा खूप बदल आहे. तुम्ही घरात असताना जे विचार करता तसे विचार इथं मंडपात येणार नाही तुम्हाला. कारण का, कारण हे वातावरणच परमार्थाचं आहे आणि परमार्थाचं वातावरण आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करतं. आणि इथं आलेल्या माणसाला एकदा काय परमार्थाच्या वातावरणात जर आमचं विचार परिवर्तन होतात, विचार परिवर्तित होतात, विचार बदलून जातात आणि एकदा का आपले विचार बदलायला लागले की तशी कृती घडते. हातून तशी कृती घडते, विचार बदलले की कृती घडते आणि जशी कृती घडते तशी आपली भावना तयार होते. म्हणजे जर पहिल्यांदा काम करायच्या अगोदर काम करण्याचा विचार तयार होतो, काम करायचा विचार तयार झाला तर काम नाही कळत तर मला घर बांधायचं आहे हा विचार. काय विचार, घर बांधायचं आहे, मला घर चांगलं बांधायचं हा विचार आहे. समजा हा विचारच तयार नाही झाला तर घर नाही बनवू शकत. का असं उठल्यानं घर बनवलं नाही होत. जवळ माणूस घर बनवण्याच्या कितीतरी वर्ष अगोदर घर बनवण्याचा विचार करत असतो. मला घर बनवायचंय, मला घर बनवायचंय, मला असं घर बनवायचंय, त्या घराची डिझाईन अशी असणार, त्या घरात व्ह्यू अशी असणार, त्या घरामध्ये हॉल असा असणार, त्या घरामध्ये अशा प्रकारचं डिझाईन असणार आहे, त्या घरामध्ये देवघर असं असणार आहे. असं सगळं नियोजन असते अगोदर विचारात. कितीतरी वर्षाच्या अगोदर, नंतर कृती. कितीतरी वर्षाच्या अगोदर विचार, नंतर कृती. आणि मग कृती जशी होते ना तशी आतल्या भावना तयार व्हायला. म्हणून कुठलीही गोष्ट निर्माण होण्या अगोदर सर्वप्रथम ती विचारात निर्माण होते. विचार फार महत्वपूर्ण आहे. ते विचार रूपांतरित परमार्थाचं वातावरण करतं. एकदा आलो या वातावरणात की माणसाला भक्तिमय विचार सुचायला, परमार्थमय विचार निर्माण होतात, आध्यात्मिक विचार तयार होतात. आपले जे आतापर्यंत संसाराचे विचार करत होतो तेच विचार परिवर्तित होतात, रूपांतरित होतात, बदलतात आणि नवीन विचार तयार होतात परमार्थाचे.
अध्यात्माचे, भक्तीचे, नामस्मरणाचे, कथा कीर्तनाचे विचार तयार व्हायला होतात. म्हणून तर महाराजांना सांगावं लागलं, सारा सारा विचार विचारांमध्ये एवढे रममान झालेलो असतो. त्या आसार विचारांपासून बाजूला काढून आसार विचार झालेला निर्माण करतो. एकदा आसार विचार यायला लागले, सार विचार यायला लागले की माणूस तशा प्रकारची कृती करतो. मी नेहमी सांगतो असं विचारलं जातं आपल्याला. गावात आता 43 वर्षाची या परमार्थाची परंपरा, बरोबर आहे. सप्ताहाची परंपरा किती वर्षाची? 43 वर्षाची. मी असा एक विचारतो तुम्हाला, मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. 43 वर्षाच्या आपल्या गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहानं आपल्याला काय दिलं? निवांत सांगा मला काय दिलं. 43 वर्षाची गावची परंपरा आहे परमार्थाची, अध्यात्माची, अखंड हरिनाम सप्ताहाची. मग या 43 वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या परंपरेनं आपल्याला काय दिलं? सांगा निवांत, मी तोपर्यंत पुढे काय जात असतो. काय दिलं गावातल्या सप्त्यानं आपल्याला? काय दिलं? 2 वेळ फसकला जेवायला दिलं. संत पंक्ती, सकाळचं भोजन संत पंक्ती, संध्याकाळचं भोजन संत पंक्ती, वाचनाला बसलं तर नाश्ता मस्तपैकी, चहा मस्तपैकी, व्यवस्था सगळी चांगली. काय दिलं? हे दिलं का? 2 वेळचं जेवण, चहा, नाश्ता, अजून काय? या व्यतिरिक्त काय दिलं? या व्यतिरिक्त काय दिलं? हे जोपर्यंत कळत नाही ना महाराज, गावातल्या सप्त्यानं आपल्याला काय दिलं, तोपर्यंत इकडचा भोग नाही वाढणार. हल्ली झालंय काय, माणसाला सप्ताह म्हटलं की केलं जाणारं वर्षात एक 7 दिवसाचं कार्य आहे असं समजायला लागतं. नाही तुम्ही या सप्ताह मंडपात येता ते ना, तुम्ही या कार्यकर्त्यांच्यासाठी येता ना, तुम्ही या गावाच्या उपकारासाठी येता ना, कशासाठी येता? इथे येणं काय कुणावर उपकार करण्यासाठी आपण येत नाही. सप्ताह मंडपात येणं म्हणजे आपण आपल्या स्वतः करता यायचं असतं. शेजारचा येऊ नका नाही, बाजूला येऊ नका नाही, काय आपल्याला घेणं देणं नाही कुणाचं. व्यवहार इतरांसाठी करायचा असतो. व्यवहारात तुम्ही जे करता ते त्याच्याशी माझं घेणं देणं नाही. तुम्ही व्यवहार कोणासाठी करा, प्रपंच मोठा करा, मुलं बाळ मोठी करा, परिवार वाढवा, त्याचा भाग तो तुमचा वैयक्तिक विषय आहे. पण परमार्थ हा इतरांसाठी करायचा नसतो, स्वतःसाठी करायचा. आपुली आपण करा संसार किती मोठा प्रपंच करील आपण, करून करून किती मोठा प्रपंच करणार. असा किती मोठा प्रपंच आपला होईल. रावणा एवढा तर नाही. रावणाने केवढा मोठा प्रपंच केला, पण रावणाची परिस्थिती महाराज म्हणतात संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही.
मोठा प्रपंच रावणाने केला त्याची अशी अवस्था. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी एवढी म्हणजे केवढी अंत नाही महाराज. एवढी मोठी संपदा एवढा मोठा प्रपंच परिणाम संगती कवडी गेली नाही. आपला आपण प्रपंच तिथं जोडायचा. केवढा मोठा करू शकतो आपण. किती मोठा प्रपंच केला. एक सांगू का कितीही मोठा प्रपंच करू द्यावा पण जो प्रपंच मोठा करणारा असतो जो आपण आता प्रपंचातला मेन प्रतिनिधी एक कोणतरी घरातला मोठा माणूस असतो. मेढा ज्याला म्हणतात घराचा मेढा. तो प्रपंच मोठा करण्यासाठी खूप अट्टास करतो. काय होतं तो प्रपंच मोठा करण्याच्या नादात मोठा व्हायला वयानं त्याचं वय वाढायला. प्रपंच मोठा करता मी बोलतोय ते कळते ना. प्रपंच मोठा करण्याच्या नादात त्याचं वय वाढायला लागतं. पण खरं सांगू त्याचं वय वाढत नाही उलट कमी होतं. त्याचा गैरसमज आहे. त्याला असं वाटतं माझं वय वाढलंय पण त्याचं वय वाढलेलं नसतं त्याचं कमी झालेलं असतं. शब्द गणित येते अर्धरात्र काय 100 वर्षाच्या आयुष्यातले त्याचे कमी झालेले असतात पण त्याला असं वाटतं माझं वाढलं. प्रपंच मोठा करत करत माझं वय वाढायला लागलं. वाढत नाही कमी होतं. आणि काय होतं प्रपंच मोठा करत 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 त्याचं वय वाढतं. आणि जसं वय वाढतं ना तसं ज्याला प्रपंच मोठा केलेला असतो त्याला कुत्र्याची किंमत मिळत नाही. शब्द जड वाटतील बरं का. शब्द जड वाटतील पण ही खरी गोष्ट आहे. जो प्रपंच मोठा करतो त्याचं प्रपंच मोठा करण्याच्या नादात वय वाढायला लागतं. म्हणजे त्याचं सरते शेवटी येतो वयोवृद्ध व्हायला लागतो. आणि जसजसा तो प्रपंचाला मोठं करण्याच्या नादात वयोवृद्ध होतो ना तस तसं त्याला घरातली कुत्र्याची किंमत देत नाही. जोरी चरण तोवरी मनती माझा माझा जोरी चरण चरण करते हे असं केलं होतं. जोरी चरण तोवरी मनती माझा माझा मानती लहान थोर देह सुखाची आकादा इंद्रिय मावळली झाला बागुला आधा. वस्तुस्थिती जोपर्यंत हे सगळं मिळवत असतो शरीर मजबूत असतं वयोवृद्ध होत नाही तोपर्यंत प्रपंच मोठा करतो. आणि जसा प्रपंच मोठा करण्याच्या नादात वयोवृद्ध व्हायला लागतं इंद्रिय मावळायला लागतात आणि हे सगळं मिळायचं कमी व्हायला लागतं त्यावेळेला तेच घरातले जे एक दिवस मानती लहान थोर सगळी मानत होती एक दिवस किंमत देत होती आदर करत होती मर्यादा राखत होती तीच सगळी लांब ढकलायला लागतात. अरे व्यवहारातल्या बाकीच्यांचं सोडून द्या. व्यवहारातल्या बाकी सगळ्यांचं सोडून द्या. परजीच्या खांद्याला खांदा लावून प्रपंच केला ना ती स्वतःची पत्नी सुद्धा त्यावेळेला त्याला अशी लांब ढकलत असते. बाई म्हणे खरं मरता तरी बरं नासियले घर तुमको निया. स्वतःची बायको म्हणते म्हाताऱ्या मेलास तर बरं होईल. कोण म्हणते हे स्वतःची बायको म्हणती म्हाताऱ्या मेलास तर बरं होईल का. तो म्हणतो का अशी बोलतेस. त्यावेळेला ती म्हातारी त्या म्हाताऱ्याला म्हणते अरे म्हाताऱ्या किती चुकून घाण करतोस तुझी घाण वाटायला लागली. महाराज हा प्रपंच मोठा कितीही करू द्या आपण कितीही मोठा प्रपंच होऊ द्या पण प्रपंच मोठा करून परमार्थ कधी फलद्रूप होत नाही. त्याच्यासाठी स्वतंत्र परमार्थात वेळ द्यावा लागतो. विठ्ठल माणसानं यावं परमार्थात का यावं त्याचं कारण आहे. दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी येत नाही आपण गावावर उपकार करण्यासाठी येत नाही. कार्यकर्ते
लोकांच्या परमार्थाची सुरुवात गावातल्या सप्ताहानं केली. सप्ताह काय देतो याबद्दल मला सांगायचं. कितीतरी लोकांच्या परमार्थाची सुरुवात गावातल्या सप्ताहानं केलेली आहे. कितीतरी लोकांची व्यसनं गावातील सप्ताहानं सोडलेली आहे. कितीतरी लोकांना परमार्थाच्या मार्गावर मार्गस्थ गावातल्या सप्ताहानं केलेले आहे. कितीतरी लोकांच्या हातात ज्ञानेश्वरी गावातल्या सप्ताहानं दिली. कितीतरी लोकांना परोपकाराची भावना गावातल्या सप्ताहानं दिलेली आहे. म्हणजे हे जी जीवन मूल्य आहेत ही कुठेच मिळत नाही. अशी ही जीवन मूल्य अशीच कुठेतरी मिळत नाही. याच्यासाठी कसं वातावरण असावं लागतं. असं वातावरण आपल्याला मिळण्यासाठी सुद्धा पुण्य असावं येत नाही. त्याच्यामुळे प्रापंचिक प्रभावात जगणाऱ्या माणसानं कुठेतरी त्या प्रापंचिक स्वरूपाला ओळखलं पाहिजे. आयुष्यभर प्रपंचाचा प्रभावात राहू नये. हल्ली झाले काय, आपण एवढ्या प्रभावात आहे, एवढ्या प्रभावात आहे, एवढ्या प्रभावात आहे, त्या प्रभावात राहून चालणार नाही. कुठेतरी आपलं स्वतःच प्रपंचाच्या प्रभावापासून बाजूला निघालं पाहिजे, ओळखलं पाहिजे, स्वतःकडे वळून पाहिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, कुटुंबात राहत असाल ना तुम्ही, व्यवहारात राहत असतो, घरात राहत असतो आपण, त्या घरात राहत असताना घरातल्या प्रत्येक गोष्टीला एक ठिकाण आहे. घरातल्या प्रत्येक गोष्टीला एक ठिकाण आहे. म्हणजे तुमची कपडे ठेवण्याचं एक ठिकाण आहे, तुमचे मेकअप साहित्य ठेवण्याचं एक ठिकाण आहे, टीव्ही ठेवण्याचं ठिकाण आहे, फ्रीज ठेवण्याचं ठिकाण आहे, किंवा तुम्ही झोपणार कुठं ते ठिकाण आहे, देवघर कुठं असावं त्याचं ठिकाण आहे. तशी प्रत्येक एक ठिकाण ठरलेली आहे. तसं तुम्ही रोज आपल्याच घरात आपल्या स्वतःला भेटण्यासाठी एक ठिकाण निर्माण केलं पाहिजे. आपल्याच घरात आपण आपल्याच घरात असतो, पण आपण आपल्यालाच कधी भेटत नसतो. विठ्ठला आपण आपल्या घरात आहे, आपल्याच घरात असतो, पण आपण आपल्याला कधी भेटतो? कधीच नाही. हल्ली तर कोण भेटतच नाही स्वतः. प्रत्येक गोष्टीला जसं ठिकाण आहे तसं आपण आपल्या स्वतःला भेटण्यासाठी घरात एक ठिकाण ठेवायचं. जिथं फक्त स्वतःच बसायचं, त्या घरातल्या त्या ठिकाणावर बसायचं आणि आपण आपल्या स्वतःला भेटायचं. त्यालाच तुकोबराय सांगतात, ताईचं बैसोनी आडंबर करायची गरज नाही, उपद्व्याप करायची गरज नाही. साधू संत सांगतात, न लगे दंड, न लगे मुंड, न लगे पंचाग्नी साधन, काही नाही. फक्त एकांतात बसायचं. एकांतात म्हणजे आपल्या घरात एक कोपरा असा निवडायचा, ज्या कोपऱ्यात आपण बसलोय त्या कोपऱ्यात बसून आपण आपल्याशी बोलू शकतो. आपल्याशी म्हणजे मोठ्या मोठ्या नाही प्रकारे लगेच उचल करायला नाही. आपल्याशी बोलायचं म्हणजे नाही तर डायरेक्ट तिकडे काढवे आपल्याशी बोलायचं. याचा अर्थ आपण आपल्या चर्मचक्षुला बंद करायचं आणि आंतरचक्षु उघडायचे. आंतरचक्षु उघडायचे, डोळे बंद करायचे, आतला डोळा उघडायचा. जो अध्यात्म करतो, डोळ्याचा डोळा उघडिला, डोळ्याचा डोळा उघडिला, जेणे लेव दिले लेणे स्वानंदाचे. स्वतःच्या आनंदाचं लेणं आतल्या डोळा उघडल्यानंतर, आतला डोळा परमार्थात आल्यानंतर उघडतो. पण आतला डोळा उघडावा. डोळे बाहेरचे डोळे बंद करायचे. आतापर्यंत बाहेरचे डोळे उघडे होऊन प्रपंचातलं सगळं दिसायचं डोळ्याला. मग बाहेर प्रपंचातलं बघितलं की मग शेजारचा असा आहे, तो तसा आहे, ही तशी आहे, तो तसा आहे. हे डोळे उघडे केले की बाहेरच सगळं दिसतं. बाहेरच्या खाण्याला काढण्यात आयुष्य चाललेलं आहे. ज्या क्षणी आपण डोळे बंद करतो, आपल्या आत वळून पाहतो, त्यावेळेला आपल्या आत वळून पाहिलं की आपल्याला आपलेच स्वरूप करायला लागतं. म्हणून कधीतरी विचार करावा, आपण शांत कधी बसलोय का?
तुम्ही मंडपात बसला तरी शांत बसत, सत्ता मंडपात आलो तरी आपण शांत नसतो. माणूस पाय इकडे तिकडेच करत बसेल, डोळं वर खाली करत बसेल, इकडे तिकडे बघत बसेल, नाहीच काय जमलं ना तर खाली बसाय टाकलेली ताडपदरी, या ताडपदरीला नकाने टोकरत बसेल आणि नकाने टोकरून ताडपदऱ्याची वरच कलर गेलं. मी बऱ्याच विचार करतो मंडपात कलर का जातो, मला कळालं की लोक बसून गप बसत नाही, ती खाली टोकरत असतात. कधीतरी शांत बसावं, शांत, स्वतःवर नियंत्रणच राहिलेलं आहे. म्हणून पहा, आपल्या घरात जर टीव्ही आहे, आपल्या घरात टीव्ही आहे, त्या टीव्हीला काय बघायचं काय नाही बघायचं कुणाच्या हातात आहे? त्याच्यासाठी आपल्या हातात रिमोट असतो. नाही मला आता टीव्ही नाही, मला टीव्ही बघायचं नकोय, चला मला 24 तास बघायचंय, नकोय चला मला आता कुठलं दुसरं चॅनल बघायचंय, आता मला चला जी मराठी बघायचंय, जी टॉकीज बघायचंय, जी तुम्हाला चॅनल आवडतील. तुमच्या स्वतःवर तुमच्या टीव्हीचा नियंत्रण तुमच्या हातात आहे, रिमोट कंट्रोल हातात आहे, कुठलंही बघू शकतो आपण, जे पाहिजे ते चॅनल लावू शकतो. तसं हल्ली झालंय काय, आपलं नियंत्रण आपल्या हातात नाही. आपलं नियंत्रण आहे, आपल्या जीवनाचं नियंत्रण आपल्या हातातच नाही, आपलं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात असते. त्याच्यामुळे दुसरा काय बोलला की आपण दुःखी होतो, दुसरा काय बोलला की आपण नाराज होतो, दुसरा काय बोलला की आपण उद्विग्न होतो, लगेच तापट स्वभाव, लगेच भडका भडकी. आपल्या हातात आपलं नियंत्रण आहे. नाही तो बोलला आपण माझं नियंत्रण माझ्या हातात आहे, मी भडकणार. तो मला काहीतरी आवडलं बोलला पण माझं नियंत्रण माझ्या हातात आहे, मी शांतच राहणार. तो मला वाईट बोलला पण माझं नियंत्रण माझ्या हातात आहे, मी काही वाईट बोलणार नाही. आपलं नियंत्रण आपल्या हातातच नाही ना. होतंय काय मग, जसं आपल्या घरात टीव्ही आहे पण शेजारच्या घरात त्या टीव्हीचा रिमोट आहे, शेजारचा दाबतोय त्यावेळेला आपण टीव्ही बघतोय. तसं आपल्या जीवनाचा रिमोट, आपल्या जीवनाचं नियंत्रण हे आपल्या हातात असावं आणि आपल्या हातात नियंत्रण असावं असं जर वाटत असेल तर आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकांतात बसलं पाहिजे. म्हणून पहा, लौकिकातल्या लोकांशी संपर्क साधायचा असेल तर मोबाईल आहे, बरोबर ना. हल्लीच्या काळात लौकिकातल्या व्यवहारातल्या लांब दूर असलेल्या लोकांशी संपर्क साधायचा असेल तर एवढा आपण मोबाईल आहे, मोबाईलद्वारे आपण लोकांशी संपर्क साधू शकतो. म्हणजे लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल आहे आणि स्वतःशी संपर्क साधण्यासाठी मौन आहे. लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल आहे आणि स्वतःशी संपर्क साधण्यासाठी मौन आहे. त्याच्यासाठी घरात एक ठिकाण असावं जिथे शांत बसलोय, कुणाशी संपर्क नाही आणि जरी आजूबाजूला कोण असले त्यांचा माझा संबंध नाही, काही क्षणासाठी मी शांत आहे, मी प्रसन्न आहे, मी आनंदी आहे. शांत बसावं. मोबाईलद्वारे लोकांशी संपर्क साधता येतो तर त्याच्यासाठी धन खर्च करावं लागतं. मोबाईलद्वारे लोकांशी संपर्क साधण्यासाठी धन खर्च करावं लागतं आणि मौनाद्वारे स्वतःशी संपर्क साधण्यासाठी मन